हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा, मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर हे बघा, मकर संक्रांती निमित्त मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पुरणाच्या करंज्या। तर प्लीज व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया पुरणाच्या हेल्दी, टेस्टी आणि क्रिस्पी करंज्या। पुरणाच्या करंज्या करण्याकरिता मी इथे 1 ग्लास घेतली आहे चण्याची डाळ। आपल्याला ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे अगोदर। तर हे बघा, मी चण्याची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे टाकायचं आहे 1 ग्लास पाणी। मी 1 ग्लास चण्याची डाळ घेतली होती आणि 1 ग्लास मी यामध्ये पाणी टाकलं। जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला यामध्ये। आणि यामध्ये आपण टाकू थोडं मीठ आणि आपल्याला 3 शिट्ट्या येईपर्यंत ही डाळ छान शिजवून घ्यायची आहे। आपली डाळ पूर्णपणे शिजली आहे, 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हे बघा अशी सॉफ्ट झाली पाहिजे आपली डाळ। आता आपण यामध्ये टाकूया 1 कटोरी गूळ आणि थोडी विलायची आणि 1 छोटा तुकडा मी इथे जायफळ घेतलेला आहे। हे टाकून आपण आणखी 5 ते 10 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा, आता आपण डाळ गूळ छान शिजवून घेऊया 5 ते 10 मिनिटं, म्हणजे गूळ आपल्या डाळीमध्ये छान मिक्स होऊन जाईल। गुळाला हळूहळू पाणी सुटेल आणि ते पाणी पूर्णपणे ड्राय होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर हे शिजायला कमीत कमी 5 ते 10 मिनिट लागतील आपल्याला। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर या संक्रांतीला नक्की बनवा अशा पुरणाच्या करंज्या। तिळगुळाच्या करंज्या तर आपण बनवतोच, पण अशा पुरणाच्या करंज्या सुद्धा बनवून बघा, खूपच टेस्टी वाटतात। तर हे बघा, आता आपण हे शिजवून घेऊया। हे बघा, आपलं गूळ आणि डाळ छान एकमेकांमध्ये मिक्स झालेलं आहे आणि डाळ आपली छान मऊ लुसलुशीत शिजलेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि 5 ते 10 मिनिटं आपण थंड करण्याकरता ठेवूया। थंड झाल्यानंतर हे आणखी थोडं ड्राय होऊन जाईल, त्यानंतर आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे। बघा, आपली चण्याची डाळ थंड होत आहे तेव्हापर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया। तर मी इथे घेतलेलं आहे 1 कटोरी गव्हाचं पीठ। यामध्ये आपण टाकूया थोडं मीठ आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता 2 छोटे चम्मच गरम केलेलं तूप। हे बघा, जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण ते छान गरम करून घ्या, म्हणजे आपल्या करंज्या ज्या आहेत छान अशा खुसखुशीत होतील। तर अगोदर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून एक घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ थोडं पोळ्यांकरिता आपण जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्ट करायचं आहे। तर हे बघा, सर्व असं छान मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये थोडं पाणी टाकूया आणि पीठ मळून घेऊया। थोडं आणखी टाकूया। तर हे बघा, अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, करंज्या करता मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे 5 मिनिट रेस्ट करण्याकरता ठेवूया आणि आता आपली डाळ थंडी झाली असेल तर आपण ती मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आपली डाळ थंडी झालेली आहे, तर आता आपण मिक्सरमध्ये ही छान बारीक वाटून घ्यायची आहे। डाळ आपली छान मऊ शिजलेली आहे, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ नाही लागणार मिक्सरमध्ये बारीक करायला। तर हे बघा, अशी थोडी थोडी बारीक वाटून घ्या। बघा, डाळ सुद्धा मी अशी बारीक करून घेतलेली आहे, एकदम सॉफ्ट बारीक करायची आपल्याला। हे बघा, तर हे बघा, आपलं पुरण सुद्धा रेडी आहे आणि पीठ सुद्धा छान सेट झालेलं आहे। तर चला आता आपण एक पोळी लाटून घेऊया। तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण एक पोळी लाटून घ्यायची आहे। बघा,
आणि ह्या करंज्या आपण बिना साच्याच्या बनवणार आहोत आणि त्यासुद्धा डिझाईनदार. तर कशा बनवायच्या मी सांगते. हे बघा अशा प्रकारे. आता आपण यामध्ये पुरण भरूया. तर हे बघा अशा प्रकारे आणि आता यामध्ये आपण डिझाईन काढूया. हे बघा माझ्याकडे असा फोर्क आहे, आपल्या घरी अवेलेबल असतोच, त्याच्याने अशी आपण डिझाईन काढूया. हे बघा तर झाली की नाही बिना साच्याने सुद्धा सुंदर अशी करंजी, ती सुद्धा डिझाईनदार. तर हे बघा अशा प्रकारे डिझाईनदार करंजी मी करून घेतलेली आहे. तर अशाच प्रकारे बाकीच्या करंज्या सुद्धा तुम्ही करून घ्या. हे बघा अशा प्रकारे मी सर्व करंज्या रेडी करून घेतलेल्या आहेत आणि तेल सुद्धा गरम झालेलं आहे आपलं. आता आपण पुरणाच्या करंज्या छान तळून घेऊया. ब्राऊन कलरच्या होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर एका साईडने झाली की आपण पलटवून दुसऱ्या साईडने सुद्धा छान तळून घेऊया. बघा आपल्या पुरणाच्या करंज्या एकदम रेडी झालेल्या आहेत. हे बघा किती क्रिस्पी वाटत आहेत, वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट अशा. तर अशाच प्रकारे बाकीच्या करंज्या सुद्धा तुम्ही तळून घ्या. हे बघा पुरणाच्या करंज्या रेडी झालेल्या आहेत. तर चला आता आपण सर्व करूया गरमागरम पुरणाच्या करंज्या. तर या खायला. तर या मकर संक्रांतीला नक्की बनवा अशा पुरणाच्या करंज्या. हे बघा तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू रेसिपीसोबत आणि हेल्दी रेसिपीसोबत. तेव्हापर्यंत टेक केअर. बाय बाय. हॅव अ नाईस डे.